या वेशीवरच्या गावांमध्ये गेलं की वाटतं आपण महाराष्ट्रातच आहोत। गावकरी सुद्धा स्वतःला महाराष्ट्राचाच हिस्सा मानतात। 1956 मध्ये फाजल अली समितीच्या भाषावार प्रांतरचनेनंतर ही 14ही गावं महाराष्ट्राचा भाग आहेत असं सांगण्यात आलं होतं। 1960 मध्ये महाराष्ट्राच्या नकाशात ही गावं महाराष्ट्रातच असल्याचं दिसतं। 17 डिसेंबर 1989 मध्ये महाराष्ट्र सरकारनं या वादग्रस्त गावांना आंध्र प्रदेशला हस्तांतरित केलं, पण त्यानंतर इथल्या लोकांनी आवाज उठवला आणि महाराष्ट्र सरकारला हस्तांतरणाचा निर्णय फिरवावा लागला। यानंतर आंध्र सरकारनं एक समिती गठीत केली। या समितीनं आंध्र सरकारला अहवाल सादर केला। त्यात ही 14 गावं आंध्र प्रदेशाचाच भाग असल्याचं म्हटलं। महाराष्ट्र सरकारनं 1996 ला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। त्यानंतर 17 जुलै 1997 रोजी सुप्रीम कोर्टानं आंध्र सरकारला 3 महिन्यात समस्या निकालात काढण्याचे निर्देश दिले। त्यानंतर आंध्र सरकारनं या गावांवरचा दावा मागे घेतला। या घटनेला 12 वर्ष लोटून गेली, तरीही अजूनपर्यंत आंध्र सरकारने आपल्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाहीये। या 14 गावात 8,000च्या वर मतदार आहेत। 14 गावांपैकीच एक गाव मुकादमगुढा। या गावचे उपसरपंच आहेत रामदास रणवीर। सगळ्या गावांची इत्यंभूत माहिती गेली अनेक वर्षे ते गोळा करतायत। फक्त 3री पास झालेल्या रणवीर यांनी वादग्रस्त माहिती असलेला एक कागद जपून ठेवलाय, आज ना उद्या न्याय मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल म्हणून। सुधीर भाऊ मुनगुंटीवारला अचानक चंद्रपूरला गेल्यामुळे कागदाचे ढीकच्या ढीक, जीर्ण झालेले कागद। न्यायासाठी रणवीर सतत सरकार दरबारी पाठपुरावा करत असतात। 89ला महाराष्ट्र शासनाने ही गावं आंध्राला हस्तांतरित केली हे जेव्हा आम्हाला कळलं, त्यावेळेस आम्ही एक आमदार वामनरावजी चटप त्यावेळेस नवीनच निवडून आले होते, त्यांच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन उभारलं आणि तेव्हापासून आंध्र सरकार हे मताच्या फायद्यासाठी, वोटर्सच्या फायद्यासाठी या ठिकाणी त्यांना फायदा व्हावा म्हणून हे दोन्हीकडच्या लोकांना राजकारण, दोन्हीकडच्या लोकांमध्ये राजकारण आंध्रचं पसरवून या ठिकाणी आपलं मताचा फायदा घेण्याचा प्रयत्न सतत करत आहेत। पण ज्या महाराष्ट्राशी ते नातं सांगतात तिथले नेतेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, ही खंत आहेच। याबाबत तर आम्हाला नक्कीच दुजाभाव वाटतो, कारण की आमची जी संस्कृती मराठवाड्याची, महाराष्ट्राची संस्कृती आहे। मराठवाड्यातले परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील इथली सर्व लोक असूनही मराठवाड्यातले मुख्यमंत्री या ठिकाणी महाराष्ट्रात होतात। 2-2, 3-3 मुख्यमंत्री, विलासरावजी देशमुख हे मराठवाड्यातले आणि आता सध्या अशोकरावजी चव्हाण हे मराठवाड्यातलेच। परंतु आम्हाला असा दुजाभाव वाटते की हे मराठवाड्यातले असूनही मराठी माणसाकडे दुर्लक्ष करतात। या सर्व गावांचं मराठीपण शाबूत राहावं यासाठी रामदास रणवीर यांनी 1980 पासून सातत्यानं प्रयत्न केले आहेत। एवढंच नाही तर एक वेगळी गोष्ट सुद्धा त्यांनी केली आहे, ती पाहण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागेल। शेतीवर अवलंबून राहणारी कुटुंब इथे दिसणार नाहीत। मजुरी हेच पोटापाण्याचं साधन, नाहीतर कामासाठी तात्पुरतं स्थलांतर। आम्ही अल्पभूधारक आहोत आणि पहाडी जमीन असल्यामुळे इथं जमीन सुपीक नाही। दर गोटे धोंडे याच्यामधून आम्ही शेती करत आहोत आणि ह्याच्यामध्ये आम्ही स्वतःच्या मेहनतीने थोडंसं प्रयत्न करून पाणी विहीर खतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1-1.5 एकरपर्यंत आम्ही ओढीत करतो। एक झालं माझ्यासारख्याचं काम। परंतु असंख्य शेतकरी या ठिकाणी कोरडवाहू निसर्गावर अवलंबून आहेत। ही कथा फक्त बोटावर मोजण्या इतपत शेतकऱ्यांची आहे। बाकी शेतकऱ्यांच्या नशिबी ही खडकाळ जमीन आहे आणि याचा दोष हे दोनही राज्यांच्या सरकारला देत आहे।
परमडोली गावच्या वेशीवरची तेलुगू शाळा. आम्ही इथं आलो त्यावेळी आसपासची मुलं क्रिकेट खेळत होती. सगळी मुलं मराठीत बोलत होती. तेलुगू शाळेत शिकवलं जाणारं सगळं यांना येतं, पण त्या पलीकडच्या शिक्षणाचा गंध त्यांना नाही. या सर्व मुलांच्या घरी बोलली जाणारी भाषा मराठी आहे, तरी या मुलांना तेलुगू भाषेत शिक्षण घ्यावं लागतं. याचं कारण महाराष्ट्र सरकारनं ज्या प्रमाणात मराठी शाळा उघडायला पाहिजे होत्या त्या प्रमाणात उघडल्या नाही, आणि याचाच फायदा आंध्र प्रदेश सरकार घेत आहे. म्हणूनच या भागात तेलुगू शाळा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अभिवृद्धी अधिकारी श्रीमती. तेलुगू शाळेत शिकणारा बालाजी परीक्षेची तयारी करतोय. नालगू म्हणजे 4थी इयत्तेत तो शिकतोय. ही मुलं तेलुगूचं कितीही शिक्षण घेत असली तरी मनात मराठी आणि महाराष्ट्रच. वादात अडकलेली ही गावं कधीही आंध्रात जातील याच भीतीनं इथले लोक मनात नसतानाही आपल्या मुलांना तेलुगूत शिक्षण देत आहेत. कारण या ठिकाणी आमच्या मुलाचे फार नुकसान होत आहे. एक तर तेलुगू शाळा आहे, तेलुगू शाळेमध्ये टाकलं त्या मुलाला 5वी ते 6वी पर्यंत काहीच समजत नाही. मराठी भाषामध्ये शिकवायला गेले, मराठी बोलणारी मुलं आहेत, शिक्षक या ठिकाणी मराठीच सांगणार आहेत. तर त्या प्रकारचं मराठीचं जरा झालं तर आमचं मुलं पुढे चांगल्या प्रकारे हे करतील. माझा मुलगा एक D.Ed झालेला आहे, एक मुलगा MBA शिकत आहे. अशा प्रकारची सुविधा आम्ही मराठवाड्यामध्ये आहे, पण आता तेलुगूमध्ये आम्हाला कोणत्याच प्रकारे नाही. आंध्र प्रदेश की महाराष्ट्र या वादामुळे इथं शिक्षण घेणाऱ्यांना खूप खस्ता खाव्या लागल्यात. इथं मराठी शाळाही आहे, पण दुर्गम भाग असल्यानं बहुतेक शाळांना कुलूपच पाहायला मिळतं. मग नेमकं जर सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे, मग अंतिम न्यायालय असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, तेव्हा इथला माणूस संभ्रमात आहे. म्हणून तो एक मुलगा आंध्रामध्ये शाळेत टाकतो आणि दुसरा महाराष्ट्रात टाकतो. ही अवस्था म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षातून या ठिकाणची होत आहे असं मला म्हणायचं. आंध्र सरकारनं या गावांमध्ये 5 प्राथमिक शाळा सुरू केल्या. या शाळेत शिकवणारे शिक्षक आदिलाबादहून ये जा करतात, त्यामुळे आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच इथं शिक्षक येऊ शकतात. आंध्र प्रदेश सरकारनं महाराष्ट्रात या शाळा सुरू केल्या, पण या शाळेत मराठी बोलण्यावर मज्जाव करण्यात आला आहे. 2 राज्यांच्या या गारुड खेळात नाचावं लागतंय इथच्या नागरिकांना. इथं दिवसाला एसटीची एक बस 6 गावांमधून फिरते. ना वाहतुकीचं साधन ना कोणती सुविधा. मराठी शिकण्याची इच्छा असूनही आपल्या मुलाला शिकवायला बाहेर पाठवता येत नाही. अनेकांचं बालपण तेलुगू मराठीच्या वादात भरकटताना दिसतं. आंध्रचे नरसिंहराव पंतप्रधान बोलू शकतात.